नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं श्रुतिकथा चॅनल ह्याच्यामध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आता दिवाळी संपलेली आहे आणि आता सगळ्यांना तुळशीच्या लग्नाचे वेध लागलेले आहेत. घरोघरी त्याची तयारी चालू झालेली आहे. अगदी मोठ्या थाटामाटात आपण तुळशीचं लग्न लावतो. पण हे लग्न का लावतो? त्याच्यामागची गोष्ट कोणती आहे? आणि ही प्रथा कधीपासून सुरू झाली? तर ह्याबाबत आज आपण एक गोष्ट बघणार आहोत. ही गोष्ट अतिशय भावस्पर्शी, अतिशय हृदयस्पर्शी आहे. तुम्हाला काही जणांना ती आधीच माहिती असेल आपल्या आजी-आजोबांकडून ऐकून. तर मी जर काही डिटेल मिस केले, तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा, की कोणती गोष्ट माझ्याकडून राहून गेलेली आहे. तर चला आपण ह्या गोष्टीला आता सुरुवात करूया. खूप वर्षापूर्वी समुद्र मंथनाच्या वेळेला म्हणजे खूप पुराण काळात एक दुष्ट राक्षस होता. त्या राक्षसाचं नाव होतं जालंधर. तो जालंधर अतिशय दुष्ट होता आणि अतिशय पराक्रमी होता. सगळ्या देवांना त्याने आणलेलं होतं. युद्धात त्याला कोणीही हरवू शकत नव्हता. तर अशा वेळेला हा जो राक्षस होता, त्याचा जो विवाह होता, तो वृंदा नावाच्या एका राक्षस कुळातल्या मुलीशी त्याचं लग्न झालेलं होतं. आता ही वृंदा जी होती, ती जरी राक्षस कुळातली असली, तरी ती भगवान विष्णूंची खूप मोठी भक्त होती आणि सतत त्यांच्या भक्तीत ती लीन राहायची. पण त्याचबरोबर ती पतिव्रता सुद्धा होती. तिच्या पतीला ही गोष्ट आवडायची नाही, की आपण विरुद्ध लढतोय आणि आपली पत्नी मात्र विष्णूची उपासना करतीये, ही गोष्ट त्याला आवडायची नाही. कितीही समजावून सुद्धा वृंदेने आपली भक्ती काही सोडली नाही. तर असं करता-करता तिची पुण्याई एवढी जमा झाली, ती पतिव्रता होती आणि त्याचबरोबर विष्णूंची ही ती भक्ती करायची. तर त्याच्यामुळे तिची एवढी पुण्याई जमा झालेली होती, की त्या पुण्याईचं जे कवच होतं, ते जालंधराला लाभलेलं होतं आणि त्यामुळेच त्याला कोणीही हरवू शकत नव्हता. तो अजिंक्य होता आणि सगळे देव अतिशय घाबरलेले होते. ते विष्णूंकडे गेले आणि त्यांनी विष्णूंना साकडं घातलं, की तुम्ही काहीही करा, पण जालंधरापासून आमची मुक्तता करा. आता ह्याच्यामध्ये एकच उपाय होता, तो म्हणजे वृंदेची जी सतीची पुण्याई होती, ती नष्ट करणं, जेणेकरून जालंधराभोवती जे कवच आहे, ते नष्ट होईल आणि आपण त्याला हरवू शकू. तर आता हे करायचं कसं? तर भगवान विष्णूंनी काय केलं, जालंधराचं रूप घेतलं आणि ते वृंदेकडे गेले. दरम्याने जालंधर राक्षस हा दूर कुठेतरी युद्धात मग्न होता. त्याला आपल्या माघारी काय चाललंय ह्याची काहीसुद्धा कल्पना नव्हती. इकडे वृंदा खुश झाली. आपल्या पतीला बघून तिला अतिशय आनंद झाला. तिने त्यांचे चरण छानपैकी पाण्याने धुतले, त्यांना भोजन वाढले आणि त्यांचं भोजन झाल्यावर जो जालंधर, जे खरं म्हणजे विष्णुदेव होते, हे वामकुक्षीसाठी आडवे झाले. त्याबरोबर वृंदेने मोठ्या भक्तिभावाने आणि पतिव्रता ती असल्यामुळे तिने त्यांचे पाय दाबायला सुरुवात केली आणि ज्या क्षणी तिने त्यांच्या पायाला स्पर्श केला, त्या क्षणी तिला कळून चुकलं, की हे आपले पती नाही आहेत, हे कोणतरी दुसरंच आहे, जे आपल्या घरात आपल्या पतीचं रूप घेऊन घुसलेलं आहे. आणि त्या क्षणी ती ताडकन उभी राहिली आणि तिने त्यांना बजावलं, "तुम्ही जे कोणी असाल ते मूळ रूपात या. मला कळलेलं आहे, की तुम्ही माझे पती नाही आहात." त्याबरोबर भगवान विष्णू आपल्या खऱ्या रूपात प्रगट झाले. भगवान विष्णूंना समोर बघून तिला अतिशय धक्का बसला आणि अतिशय दुःख झालं. ती त्यांना म्हणाली, "मी लहानपणापासून तुमची पूजा केली, तुमची अर्चना केली, तुमची भक्ती केली आणि त्याचं तुम्ही हे फळ दिलं. माझ्या पतीचं रूप घेऊन तुम्ही आलात आणि माझी पुण्याई तुम्ही नष्ट केली. परपुरुषाला स्पर्श झाला, भले तो 1 सेकंद का असेना, पण ती म्हणाली, "माझी पुण्याई तुम्ही नष्ट केली." आणि त्याचबरोबर काय झालं, तिकडे जालंधराभोवती जे सतीच्या पुण्याईचं कवच होतं, ते भंग पावलं आणि त्या युद्धात तो मारला गेला. आत्मिक शक्तीमुळे ही गोष्ट लगेच वृंदेला कळाली, की आपला पती हा युद्धभूमीत मरण पावलेला आहे. त्या क्षणी ती एवढी क्रोधित झाली. आधीच ती खूप दुखावलेली होती विष्णूंच्या ह्या वर्तणुकीमुळे. त्यात तिच्या अंतर्मनाला जेव्हा कळालं, की आपला पतीचा आता मृत्यू झालेला आहे, त्यावेळेला ती अतिशय चिडली. ती एवढी क्रोधित झाली, की तिने विष्णुदेवांना शाप दिला, की तुम्ही दगड व्हाल. ज्या दगडाच्या काळजाने तुम्ही माझ्याबरोबर हा घात केलात, तसेच तुम्ही दगड होऊन पडून राहाल. आणि तिने शाप देताच विष्णू देवांचा दगड झाला आणि त्याच दगडाला आपण शाळीग्राम असंही म्हणतो. बऱ्याच जणांच्या पूजा घरामध्ये शाळीग्राम हा असतो. तर आता विष्णुदेवांचा शाळीग्राम झाल्यामुळे सगळे देव चिंतेत पडले. लक्ष्मी देवी रडायला लागल्या. तिच्याकडे आल्या, तिची माफी मागू लागल्या. सगळ्या देवांनी तिची माफी मागितली आणि शेवटी वृंदा हिचं मन क्षमाशील होतं आणि आधीपासूनच ती विष्णूंची भक्ती करत होती. तेव्हा शेवटी तिचा क्रोध शांत झाला आणि तिने आपला शाप परत घेतला आणि विष्णुदेव परत प्रगट पावले.
आणि विष्णुदेव जेव्हा त्यांच्या मूळ रूपात तिच्यासमोर उभे राहिले, त्यांनी तिची क्षमा मागितली. पण वृंदेने काही न बोलता आपल्या पतीसोबत सती जायचं निर्णय घेतला आणि ती जालंधर ह्याच्यासोबत चितेवर सती गेली. असं म्हणतात, की जेव्हा ती सती गेली, तेव्हा त्या ठिकाणी जी राख शिल्लक राहिली, चितेची जी राख शिल्लक राहिली, त्या राखेतून एक झाड उगवलं आणि ते झाड म्हणजेच तुळशीचं झाड. म्हणून तुळशीला वृंदा असंही म्हणतात आणि आपल्याकडे तुळशीभोवती आपण वृंदावन बांधतो, त्याचं कारण हेच आहे. पण असं झाल्यावर विष्णुदेवांना खूप वाईट वाटलं आणि तेव्हाच त्यांनी ही घोषणा केली, की आजपासून तुळशीशिवाय माझी पूजा संपन्न होणार नाही. तेव्हा मित्रहो, तुम्ही बघितलं असेल तुमच्या आजीला पूजा करताना, आईला पूजा करताना, की विष्णुदेवाची पूजा करताना त्याच्याकडे नेहमी तुळशीची माळ असते. आपल्या पंढरपूरचा जरी तुम्ही विठ्ठल बघितला, त्याच्या गळ्यात नेहमी तुळशीची माळ असते. तेव्हा त्या दिवसापासून तुळस ही विष्णुदेवांना अतिशय प्रिय झाली आणि त्या दिवसापासनं एक प्रतिकात्मक मिलन, एक प्रतिकात्मक त्या दोघांचं जे भेट आहे, की वृंदेची आणि विष्णूची, तिथपासून ही तुळशी विवाह प्रथा ही सुरू झाली आणि अजूनही आपण आपल्या तुळशीचा विवाह जो आहे, तो शाळीग्रामासोबत लावतो आणि तुळशी जी जी प्रथा आहे, तुळशी विवाह जो आहे, तो संपन्न करतो. तर अशी ही वृंदेच्या, सतीच्या पुण्याईची एक अतिशय हृदयस्पर्शी अशी गोष्ट होती आणि तुळशीचं लग्न का करतात ह्यामागची सुद्धा ही कथा होती. तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्याकडून जर एखादं डिटेल ह्या गोष्टीमध्ये राहून गेलं असेल, तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे सांगा, की काय राहिलेलं आहे आणि तुमचं मतसुद्धा शेअर करा आणि ह्याच्यापुढे तुम्हाला जर अजून काही गोष्टी ऐकायच्या असतील, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. परत एकदा आपण नवीन गोष्ट घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.